प्रिय दर्शकांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. स्वामी समर्थ. भक्ती आणि श्रद्धा. जय स्वामी समर्थ महाराज. जगाच्या या गजबजाटात माणूस सतत कुठेतरी धावपळ करत आहे, कुठल्या तरी अज्ञात शोधात, कुठल्या तरी आधाराच्या प्रतीक्षेत. अशा वेळी माणसाला ज्याची खरी गरज असते ती म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धेचं रूप म्हणजे भक्ती. या भक्तीचा सर्वोच्च अनुभव म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांची भक्ती. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झालेले, परंतु त्यांचा महिमा सर्व भारतभर आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रत्येक भक्ताच्या मनात घर करून आहे. त्यांचं चरित्र हे केवळ इतिहास नाही, तर तो एक अनुभव आहे, आध्यात्मिक अनुभूतीचा, श्रद्धेच्या चमत्काराचा आणि भक्तीच्या असीम शक्तीचा. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांच्या अंशावतार मानले जातात. अक्कलकोट हे त्यांच्या कार्यस्थळी रूपांतरित झालेलं एक पवित्र स्थान आहे. तेथे त्यांनी हजारो लोकांना केवळ कृपादृष्टीने दुःखमुक्त केलं. ते कोणाचंही जातपात, धर्म, वय, सामाजिक स्थिती न पाहता सर्वांवर कृपा करत. म्हणूनच त्यांची भक्ती ही कोणत्याही साचेबद्ध धार्मिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन एका अनामिक भावनेत व्यक्त होते, जी श्रद्धा म्हणून ओळखली जाते. भक्ती म्हणजे फक्त मंत्र, पूजा, आरती नाही, ती म्हणजे मनातल्या त्या नितळ भावना, ज्या देवाकडे पूर्ण समर्पणाने वाहिल्या जातात. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये ही भावना फार ठळकपणे जाणवते. स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर एक श्रद्धास्थान आहे, एक ऊर्जा आहे, एक विश्वास आहे, जिथे माणूस आपली सर्व दुःख विसरतो आणि मन शांत करत स्वामींच्या चरणी शरण जातो. स्वामींच्या भक्तीमध्ये अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात चमत्कार अनुभवले आहेत. एखाद्याचं हरवलेलं समाधान पुन्हा मिळालं, कुणाचं आरोग्य पुन्हा स्थिर झालं, कुणाचा व्यसनातून मुक्त झाला, कुणाला आयुष्याला नवीन अर्थ सापडला. हे सगळं श्रद्धेच्या बळावर घडलं. ही श्रद्धा म्हणजेच भक्तीचा खरा आत्मा. स्वामी समर्थांनी सांगितलेली एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही एकच ओळ हजारो लोकांच्या आयुष्याचं मार्गदर्शन करते. अडचणींच्या, संकटांच्या काळात ही ओळ आठवली की एकदम मनात आश्वासक ऊर्जा निर्माण होते. भक्तांना वाटतं की स्वामी आहेत, मग काहीच भीती नाही. स्वामी भक्ती ही केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, ती समाजासाठी, इतरांसाठी प्रार्थना करणारी असते. अशा भक्तांमध्ये स्वामींचं एक वेगळंच स्थान असतं. प्रत्येकजण आपल्या परीने सेवा करतो. कोणी मंदिरात मदत करतं, कोणी प्रसाद वाटतो, कोणी दर गुरुवारी नामस्मरण करतं, तर कोणी स्वामींच्या लीलांचा प्रचार करतं. स्वामी समर्थांच्या भक्तीत एक वैशिष्ट्य आहे, ती श्रद्धेला कार्यरूप देते. केवळ उपासना न करता माणसाला योग्य मार्गाने जगायला शिकवते. स्वामींच्या शिकवणुकीत कर्म, शुद्ध आचरण आणि संयम यांचं महत्त्व आहे. त्यांनी जीवन जगण्याची साधी पण प्रभावी तत्त्व शिकवली. स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रसार आजही संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही वाढत चालला आहे. अनेक भक्त मंडळं, सोशल मीडिया पेजेस, यूट्यूब चॅनल्स आणि सेवाभावी संस्था स्वामींचा संदेश पोहोचवत आहेत. हजारो लोक दरवर्षी अक्कलकोटला जातात, त्यांच्या समाधी स्थळाला वंदन करत मनःशांती शोधतात. श्रद्धेचा खरा अर्थ समजून घेतल्यावर माणूस कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहतो. स्वामी समर्थांची भक्ती ही त्या श्रद्धेला ऊर्जा देते. ती श्रद्धा अंध नाही, तर अनुभवांवर आधारलेली आहे. म्हणूनच लाखो लोक स्वामी समर्थांना जिवंत देव मानतात, कारण त्यांच्या कृपेनं माणसाचं जीवनच पालटलेलं असतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट लवकर संपते, तिथेही श्रद्धा आणि भक्ती हीच माणसाला खोल अर्थ देते. ती जीवनाला स्थैर्य, समज आणि समाधान देते. स्वामी समर्थ भक्ती ही केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नसून एक शांत, समृद्ध आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.